नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या ई2ए अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिसरीच्या मराठीच्या पुस्तकातील हिक्के होक्के मरांग उरसकाट ही 6वी कविता आता चालीत गाऊन घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हे जे गीत आहे ना, हिक्के हुक्के मरांग उरसकाट, याचा मराठी अनुवाद पण आपल्या पुस्तकात दिलेला आहे. पहिले आपण हे गोंडी भाषेतलं गीत गाणार आहोत. माडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तिकेतून हे गीत घेतले आहे आणि प्रकाशक आहेत या गीताचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली. आपल्या महाराष्ट्रातील एक जिल्हा गडचिरोली, त्या ठिकाणची गोंडी भाषा या भाषेतलं हे गाणं या ठिकाणी घेतलेलं आहे. मग आपण ते गाऊन घेऊया. तुम्ही चाल लक्षात ठेवा आणि मग त्याचा मराठी अनुवाद पण आपण लगेचच घेऊया. मरांगे मरांग उरसकाट, मरांगे मरांग पिसी हकाट, हिक्के मरांग होक्के मरांग, हिक्के होक्के मरांगे मरांग, हिक्के पुंगार होक्के पुंगार, हिक्के होक्के पुंगारे पुंगार, हिक्के कायांग होक्के कायांग, हिक्के होक्के कायांगे कायांग. मरांगे मरांग उरसकाट, कायांगे कायांग पुट्टी हकाट, उरसतांग मरांग पिसी हकाट, मरांग ना गेळा किया काट, उरसतांग मरांग पिसी हकाट, मरांग ना गेळा किया काट. आता हे झालं गोंडी भाषेतलं आणि लगेचच त्याला जोडून आपला मराठी भाषेतून आपल्या मराठीमधील अनुवाद. मरांगे मरांग म्हणजे झाडेचं झाडे, झाडेचं झाडे लावूया, झाडेचं झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे, झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया, झाडी जंगल करूया. आता ही पॅरलल जर घेतली ना आपण, तर या पॅरलल कवितेमधून लगेचच आपल्याला समजेल की मरांगे मरांगे म्हणजे झाडेचं झाडे, उरसकाट म्हणजे लावूया, पिसी हकाट म्हणजे वाढवूया, हिक्के म्हणजे इकडे आणि हुक्के म्हणजे तिकडे, जिकडे तिकडे इकडे तिकडे हिक्के हुक्के हा शब्द राहिला. मरांग म्हणजे झाडे, पुंगार पुंगार म्हणजे फुले, कायांग म्हणजे फळे, मरांगे मरांग उरसकाट, उरसकाट म्हणजे लावूया, कायांगे कायांग म्हणजे फळेचं फळे, पुटी हकाट म्हणजे मिळवूया, उरसतांग मरांग पिसी हकाट, लावली झाडे वाढवूया, मरांगना गेळा किया काट, मरांगना गेळा, मरांगना म्हणजे झाडी, जंगल, गेळा म्हणजे जंगल आणि किया काट म्हणजे करूया, या अर्थाने ही कविता असणार. आता पुढच्या तासिकेला आपण याच्यावरचा स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.